आमच्या धनींनी एवढ्या सकाळी सकाळी शेतात फोटो काढायला आणलं ना अजून एक ऑर्डर सोडली. घरी गेल्यानंतर सगळं काम लवकर आवर 5 सोडला जायचं. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी अर्चना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मग काय 0 मिनिटात सगळं काम आवरलं आणि निघालो 5 सोडला. त्यांना काम होतं बँकेमध्ये. माझ्याच अकाउंटचं काय करायचं होतं हे मलाच माहीत नव्हतं. मग काय धनी पुढं मी त्यांच्या मागं. आतमध्ये गेल्यानंतर कळालं की माझ्या अकाउंटची KYC करायची. KYC करण्यासाठी डॉक्युमेंट कंप्लीट केले आणि ह्या सरकडे गेलो. त्यानंतर ते म्हणाले की त्या मॅडमकडे जा. मग नंतर धनी वाट बघत बसले. मी सुद्धा एका खुर्चीवर बसून वाट बघत बसले. वाट बघत बघत मला जांभळ्या पण यायला लागल्या. म्हटलं काय आता कितीक वेळ लागतो काय माहिती. बराच वेळ वाट बघितल्यानंतर मग आज शेवटी आमचं काम झालं. त्यानंतर आम्ही दरवाजाच्या बाहेर पडलो. बँकेला बाय करून पुढच्या कामासाठी निघालो. म्हटलं आता आलोच तर आपलं पण काम करून घ्या. म्हणून मग मी पार्लरमध्ये गेले. पार्लरमधून वापस आलं पण काही फरक जाणवला नाही. मग काय म्हटलं जाऊ दे आता भाजीपाला घेऊ थोडासा. वांगे बिंगे घेतले, भाजीपाला घेतला थोडाफार. मग धनीला म्हणाले पाणीपुरी तरी घ्या आपल्याला. तर त्यांनी मलाच कामाला लावलं. म्हणाले तूच आण. मग काय गेले त्या दादांच्या गाड्यावर आणि म्हटलं पार्सल पाणीपुरी द्या. तर त्यांच्याकडे पण भरपूर गर्दी होती. त्यांना वेळ नव्हता द्यायला. मग काय बसले वाट बघत आणि त्यानंतर शेवटी ते माझी पाणीपुरी पॅक करत होते. आता पाणीपुरी घेऊन आम्ही थेट घरी गेलो. घरी गेल्यानंतर हातपाय धुवून अगोदर पाणीपुरी खात बसलो. पाणीपुरी बघून दम निघतोय वय. इथं वेळ वाया घालायचा नसतो. चला तर मग आम्ही पाणीपुरी पण खातो आणि नंतर चहा पण पिणार आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करून कमेंट करा आणि असेच आपले शेतकऱ्याचे व्लॉग बघण्यासाठी शेतकरी अर्चनाला सबस्क्राईब करा. बाय.